हॅपी व्हॅलेंटाईन डे. रिअल लव्ह स्टोरी. रिया लव आकाश हे दोन जोडपे असते. तर आकाश हा एका गॅरेजमध्ये कामाला असतो. तर एक दिवस रिया ही तिच्या मैत्रिणीसोबत गॅरेजवर येते स्कूटी सुधारायला. तर रिया आकाशला आवाज देते. तर आकाश कारमध्ये तोंड घालून काम करत असतो. तर होतं असं की रिया आकाशला आवाज देते आणि म्हणते, यार रवी अर्जंट आहे यार, आम्हाला माझी गाडी चालू करून दे, माझी एक्झाम आहे. मग आकाश जसा मागे वळून बघतो तर आकाशला रिया दिसती. आकाश रियाकडे असा बघतो की जसं त्यांनी सुंदर मुलगी जिंदगीत पहिल्यांदा बघितली होती. मग म्हणतो, काय झाले मॅडम? मग रिया म्हणती, गाडी चालू होत नाही. मग आकाश म्हणतो, मॅडम तुम्ही बसा, मी बघून घेतो. मग रिया म्हणती, यार रवी माझ्याकडे टाईम नाही, माझी एक्झाम आहे. मग आकाश म्हणतो, हे रवी रवी काय लावलं मॅडम तुम्ही? माझे नाव आकाश आहे. मग रिया म्हणती, अरे बाहेर तर रवी लिहिले आहे. मग आकाश म्हणतो, ते आमच्या मालकाच्या मुलाचे नाव आहे, माझे नाव आकाश आहे. मग रिया म्हणती, यार आकाश मला खूप अर्जंट आहे, माझी एक्झाम आहे, माझा पेपर सुटून जाईल. मग आकाश ती स्कूटी चेक करतो आणि म्हणतो, इंजिनचे काम आहे, 2 दिवस लागन. मग रिया म्हणती, पागल झाला का, माझी एक्झाम आहे. मग आकाश म्हणतो, माझी गाडी घेऊन जा. मग रिया म्हणती, दे चाबी. मग आकाश चाबी देतो आणि मग रिया म्हणते, कुठे आहे तुझी स्कूटी? मग आकाश म्हणतो, अगं माझ्याकडे स्कूटी नाही, माझ्याकडे बाईक आहे. मग रिया म्हणती, बावळट मला बाईक नाही येत, मला स्कूटी येते. मग रियाची मैत्रीण म्हणती, यार आकाश तू सोड तिला तुझ्या बाईकवर. मग आकाश म्हणतो, मग तू कशी येशील? मग मैत्रीण म्हणती, माझा थोडा पेपर आहे, मी तर तिला सोडायला येत होते. मग रिया म्हणती, आकाश तू येत आहे का सांग, नाही तर मी रिक्षाने जाते. मग आकाश म्हणतो, चाल. मग आकाश रियाला सोडायला जातो. मग आकाश रियाला म्हणतो, माझ्या बाईकवर जिंदगीत पहिल्यांदा कोणती मुलगी बसली? मग रिया म्हणती, मी पण पहिल्यांदा कोणत्या मुलाच्या बाईकवरती बसले. मग रिया म्हणती, रिकाम्या गोष्टी नको करू, 20 मिनिटं आहे माझ्याकडे, नाहीतर मग मी फेल झाले समज. मग आकाश बाईकची स्पीड वाढवतो आणि मग इथे रियाचे कॉलेज. मग रिया म्हणती, थँक्यू यार आकाश. मग आकाश म्हणतो, मी थांबू का, मी जाऊ? मग रिया म्हणती, 3 तास उभा राहणार पडन. मग आकाश म्हणतो, तुझ्यासाठी मी जिंदगीभर वाट बघन. मग रिया काही म्हणणार की आकाश म्हणतो, आता उशीर नाही होत आहे का तुला? मग रिया म्हणते, अरे हाव यार. मग रिया मध्ये जाते आणि मग आकाश तिच्यासाठी बाहेरच बसतो आणि मग रियाचा पेपर 3 तासांनी संपतो आणि मग रिया बाहेर येते आणि मग रिया आकाशला बघती आणि म्हणते, यार आकाश तू इथेच थांबला? मग आकाश म्हणतो, हो. मग इथून रिक्षा लागत नाही तुला, खूप दूरपर्यंत पायी चालत जाणार पडन. मग रिया म्हणती, चाल मग आता. मग आकाश म्हणतो, चाल काय, भूक लागली मला. मग रिया म्हणती, भूक तर मला पण लागली आहे. मग आकाश, चाल मी तुला वडापाव खाऊ घालतो. मग आकाश आणि रिया जातात आणि मग वडापावच्या गाडीवरती थांबतात आणि मग वडापाव खाता. मग रिया म्हणती, मी तुला जिंदगीत आज पहिल्यांदा भेटले, पण तुला भेटून असं वाटत आहे की आपण 7 जन्म जुने मित्र आहे. मग आकाश म्हणतो, मला पण तसेच वाटत आहे. मग रियाला तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि मैत्रीण म्हणती, हे बावळट रिया कुठे आहे? मी इथे गॅरेज वरती आले होते, तू पण गायब आहे आणि तो आकाश पण गायब आहे आणि माझी स्कूटी बाजूला पडलेली आहे. मग रिया म्हणती, आम्ही सोबत आहे. मग मैत्रीण म्हणते, तू काय करत आहे त्याच्यासोबत? मग रिया म्हणती, अगं पेपर सुटला आणि खूप भूक लागली होती तर वडापाव खायला आलो होतो. मग मैत्रीण म्हणती, ये मग लवकर आणि येताना मला पण वडापाव घेऊन ये. मग आकाश आणि रिया 2 वडापाव सोबत घेतात आणि मग गॅरेजवर येतात आणि मग रियाची मैत्रीण म्हणते, इतका टाइम का रिया? मग आकाश म्हणतो, अगं हे तुझ्यासाठी वडापाव आणले. मग रिया म्हणती, अरे आकाश आमची स्कूटी तर बघ. मग आकाश म्हणतो, तू जा आणि उद्या सकाळी ये, मी काम करून ठेवन. मग आकाश म्हणतो, उद्या पेपर आहे का? मग रिया म्हणती, नाही उद्या सुट्टी आहे. मग रियाची मैत्रीण म्हणती, मग रिया चाल घरी आता, का इथेच थांबायचा विचार आहे का? मग रिया म्हणती, चाल आता, पायीच जाणार पडन. मग रिया आणि तिची मैत्रीण पायी घराकडे निघतात.
मग रिया तिच्या मैत्रिणीला म्हणती, तुला एक गोष्ट सांगायची होती. मग मैत्रीण म्हणती, सांग. मग रिया म्हणती, अगं मला प्रेम झाले. मग रियाची मैत्रीण म्हणती, कोणावरती? मग रिया म्हणती, आकाशवरती माझे प्रेम आहे. मग मैत्रीण म्हणती, पागल, त्या आकाशला भेटून 8-10 तास झाले असन आणि तुला त्याच्यावर प्रेम झाले? मग रिया म्हणती, हो झाले, इतके झाले की मी तुला सांगू शकत नाही. मग मैत्रीण म्हणती, प्रेम आहे तर त्याला बोलून टाक. मग रिया म्हणती, 2 दिवस जाऊ दे, मी नाही, आकाश मलाच प्रपोज करीन बघ मग, कारण मी त्याच्या डोळ्यात प्रेम बघितले आहे. मग मैत्रीण म्हणती, चाल बाई, आले घर. रिया म्हणती, ऐक ना, आपण परत जाऊ गॅरेजवरती. मग मैत्रीण म्हणती, संध्याकाळी जाऊ. मग रिया म्हणती, ठीक आहे. मग रिया तिच्या घरी जाते आणि ती इतकी खुश असते की तिच्या आई म्हणती, आजचा पेपर खूप छान गेला वाटतं, खूपच खुश आहे. मग रिया म्हणती, हो आई, आजचा पेपर पण खूपच छान गेला आणि आजचा दिवस पण खूपच छान गेला. मग रियाची आई म्हणती, चाल जेवण करून घे. मग रिया जेवण करती आणि मग संध्याकाळ व्हायची वाट बघती आणि मग मनातल्या मनात खूपच खुश असती. मग संध्याकाळ होती आणि मग रिया मस्त मेकअप करती आणि मैत्रिणीच्या घरी जाती. आणि मग मैत्रीण म्हणते, बापरे मॅडम, इतका मेकअप, पागल, तू बिना मेकअपची पण खूप सुंदर दिसती. मग रिया म्हणती, अगं मला आवडते मेकअप करायला. मग मैत्रीण म्हणती, चाल मॅडम, आता तर तुला आवडणच. मग रिया म्हणती, पागल, तो काही पण असो, मला आकाश पाहिजे. मग रिया आणि रियाची मैत्रीण गॅरेजवरती पोचतात आणि मग तिथे आकाश नसतो आणि मग आकाशचे सर म्हणतात, तो मार्केटमध्ये गेला आहे गाडीचे पार्ट्स आणायला, त्याला टाइम लागेल. मग रियाची मैत्रीण म्हणते, यार रिया, तुझा पचका झाला, ज्याच्यासाठी इतका मेकअप केला तो तर भेटलाच नाही. मग रिया म्हणते, पागल, तो काही सुट्टी घेऊन घरी नाही गेला, तो तर मार्केटमध्ये गेला गाडीचे पार्ट आणायला, तो परत येणार आहे. मग आकाशचे सर म्हणतात, मॅडम, इथे थांबून काही फायदा नाही, आकाशला पार्ट इथे भेटले तर तो इथे येईल, नाही तर तो मोठ्या मार्केटमध्ये गेला की तो तिथून डायरेक्ट घरी जातो आणि मग दुसऱ्या दिवशी येतो. मग रियाची मैत्रीण म्हणते, रिया चाल मग घरी. मग रिया म्हणते, मी घरी येते, पण माझी एक शर्त आहे की तू मला चिडवणार नाही की तुझा पचका झाला, ज्याच्यासाठी मेकअप केला होता तो आलाच नाही. मग मैत्रीण म्हणते, चाल, नाही चिडवणार. मग रिया आणि मैत्रीण घरी जाता आणि मग रियाचा मूड थोडा खराब होतो आणि मग रिया म्हणती, जाऊ दे, उद्या भेटन तो, पण काय फायदा, उद्या तो गाडी रिपेअर करून देईन आणि मग त्याला भेटायला कारणच राहणार नाही. मग रिया म्हणती, काय करू? मग रियाची आई म्हणती, काय विचार करत आहे बाई, चाल जेवण कर, अभ्यास कर. मग रिया म्हणती, हो आई. मग रिया जेवण करते आणि मग पेपरचा अभ्यास करत बसती आणि मग तिकडे आकाशला पण रियाची खूप आठवण येते आणि मग आकाश पण मनातल्या मनात म्हणतो, उद्या रियाची गाडी द्यायची आहे, ती उद्या गाडी घेऊन जाईन, मग परत तिच्यासोबत कधी भेट होईन माझी, काय करू, उद्या तिला माझ्या मनातलं सांगून देऊ का? मग आकाश म्हणतो, जे होईन ते मी उद्या तिला माझ्या मनातलं सांगून देईन, माझे तिच्यावर प्रेम आहे म्हणून. आणि मग इकडे पण रिया तोच विचार करते आणि म्हणती, उद्या स्कूटी भेटून जाईन, मग आकाशला भेटायला चान्सच भेटणार नाही. मग मी काय करते, उद्या त्याला प्रपोज करून टाकते. मग ती रात्र निघून जाते आणि मग दुसऱ्या दिवशी इकडे रिया आवरून मस्त मेकअप करून तिच्या मैत्रिणीची वाट बघत बसली आहे आणि तिकडे आकाश गॅरेजमध्ये रियाची वाट बघत बसलेला आहे. आकाश रात्री ठरवल्याप्रमाणे आज रियाला प्रपोज करणार आहे, तर मग आकाश पूर्ण तयारीत आहे की जे होईन ते मी आज रियाला प्रपोज करणार. आणि मग इकडे रिया पण रात्री ठरवल्याप्रमाणे आज आकाशला प्रपोज करणार होती. मग रियाची मैत्रीण रियाच्या घरी येते आणि मग म्हणती, चाल रिया, आणि म्हणती, बापरे रिया, इतका मेकअप. मग रिया तिला म्हणती, काय नुसते टोकत राहती यार तू, इतका मेकअप केला,
काही गरज आहे का? मग मैत्रीण म्हणती, यार रिया तुझा मूड का खराब आहे? मग रिया म्हणती, अगं आज मी आकाशला प्रपोज करणार आहे. मग मैत्रीण म्हणती, मग कर ना, पण माझ्यावरती का चिडत आहे? अगं तो नाही म्हणला तर? मग मैत्रीण म्हणती, तो तुला नाही म्हणणारच नाही. बघ मी त्याच्या डोळ्यात बघितले आहे, त्याचं पण तुझ्यावर प्रेम आहे. मग रिया आणि मैत्रीण आकाशकडे जातात आणि मग आकाश म्हणतो, अरे मॅडम तुम्ही रात्री कशाला आल्या होत्या? मी तर तुम्हाला सांगितले होते ना की तुमची स्कूटी उद्या भेटणार आहे. मग रिया म्हणते, मला तुला काही बोलायचं आहे, ते पण महत्वाचे. मग आकाश म्हणतो, यार मला पण तुला बोलायचे आहे, ते पण महत्वाचे आहे. मग रिया म्हणते, पहिले मी सांगेल. मग आकाश म्हणतो, नाही पहिले मी सांगेल. मग रियाची मैत्रीण म्हणते, भांडू नका, एक काम करा आपण टॉस करू. मग ते टॉस करतात आणि मग आकाश टॉस जिंकतो. आणि मग रिया म्हणते, बोल यार आकाश काय? मग आकाश म्हणतो, माझे प्रेम आहे तुझ्यावर, आय लव्ह यू. मग रिया त्याला हक करते आणि मग म्हणते, आय लव्ह यू टू आकाश. मग आकाश म्हणतो, यार पण तुझे नाव काय आहे? मग रिया म्हणते, हे बावळ प्रेम करतो, प्रपोज केला आणि माझे नाव माहीत नाही. आकाश म्हणतो, नाही माहिती. मग आता काय करू? रिया म्हणते, रिया आहे माझे नाव. मग आकाश म्हणतो, चालती का माझ्यासोबत बाहेर फिरायला? मग रिया म्हणते, हो चाल, पण माझ्या मैत्रिणीला पण येऊ दे. मग मैत्रीण म्हणते, हो आज तर येईन मी, कारण उद्या तर व्हॅलेंटाईन डे आहे, तुमचा काही प्रोग्राम असेल? मग रिया म्हणते, हो आहे प्रोग्राम, आम्ही करू त्याचा प्लॅन. मग रिया आणि मैत्रीण आणि आकाश हॉटेलमध्ये जेवण करायला जातात. मग खूप फिरतात आणि मग रियाच्या मैत्रिणीला तिच्या आईचा कॉल येतो आणि मग रियाची मैत्रीण घरी जाते आणि मग आकाश आणि रिया व्हॅलेंटाईन डेची प्लॅनिंग करतात. आणि मग ते ज्या हॉटेलमध्ये असतात त्या हॉटेलमध्ये एक व्यक्ती पॉम्पलेट वाटत असतो की लव्हर्सला फ्री प्रवेश आहे. तर मित्रांनो, याच्या पुढची कथा उद्या येणार आहे.